नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लाडकी बहीण चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची बातमी. अर्ज केलेल्या सर्व महिलांना हे नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, पुढचा हप्ता कधी मिळणार, अर्जाची स्थिती काय व अर्जाची स्थिती कशी तपासायची, पैसे अडकले असतील तर काय करायचं. सर्वप्रथम तुमचा अर्ज आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का ते तपासा. आधार आणि बँक खाते लिंक असणेही महत्त्वाचे आहे. कोणतीही नवीन माहिती किंवा पुढील प्रक्रिया सुरू झाल्यास अधिकृत सरकारी माध्यमांवर तिची माहिती प्रकाशित केली जाते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचा अर्ज ॲप्रूव्ह, पेंडिंग किंवा रिजेक्टेड कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाडकी बहीण योजनेचे विश्वासार्ह अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण थांबा, कोणतीही माहिती मांडण्यापूर्वी अधिकृत अपडेट तपासणे खूप महत्त्वाचे आहे. लाडकी बहीण योजनेचे लाभ पात्र महिलांना मिळत आहेत. मात्र नवीन नोंदणी किंवा नियमांबद्दल अधिकृत घोषणा आली आहे का, हे नेहमी सरकार स्त्रोतांवरून तपासा. नवीन अपडेट येताच सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, कारण आम्ही सरकारी अपडेट्सवरून स्त्रोतांवरून तपासून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. तर काही अपडेट्समध्ये असे देखील सांगितलेत की पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर बरोबर, आता पुढच्या वीकमध्ये प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांना 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. परंतु ज्या काही महिलांचे पैसे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी एक घोषणा आहे. त्यांनी त्यांच्या अपडेट्स करून घ्यावे. त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स पुढे पास केलेले होते, योजनेचा फॉर्म भरताना जी काही चुका झाल्या होत्या त्या पुन्हा तुम्ही सुधारू शकता. सर्वप्रथम अनेक महिलांना असंच वाटतं की अर्ज केल्यानंतर लगेच पैसे मिळतील, पण प्रत्यक्षात अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होते. जसे की आपण पाहिले, गेल्या काही महिन्यांमध्ये जे लाडकी बहीण पात्र नव्हत्या तर त्यांचे अर्ज वगळण्यात आलेले आहेत, किंवा ज्यांनी KYC केली नव्हती व ज्यांनी योग्य ते डॉक्युमेंट्स फिल केले नव्हते त्यांचे देखील आता पैसे येणं बंद झालेले आहेत. परंतु त्यानंतर देखील काही महिलांना संधी होती की तुम्ही नवीन अर्ज करू शकता. तर त्यावर नवीन लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे. नाव नसेल तर काय करायचं किंवा पैसे कधी मिळू शकतात याबद्दल आपण व्हिडिओ चॅनलवर टाकला होता, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तुमचे नाव यादीत असेल ते तपासण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अर्ज क्रमांक तपासणे, आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही तपासणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेचे विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.